तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आत्तापर्यंत आपण बराचसा पोर्शन कव्हर करत आलेलो. आता इथून पुढे आपला थोडासा जो म्हणता येईल ॲडव्हान्स टॉपिक्स ज्याची आपल्याला खूप गरज आहे पुढं डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदममध्ये, त्यातला पहिला इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे काय, फंक्शन. आणि इथून पुढे नोट्स वगैरे जे असतील ते मी जे हँड रिटन लिहितो त्याच्यावर जास्त फोकस करा ॲज कम्पेअर टू द PDF नोट्स. आलं त्यांना. तर सगळ्यात पहिलं आज आपल्याला काय शिकायचं आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आज आपल्याला काय शिकायचं आहे, फंक्शन. काय शिकायचं आहे, फंक्शन काय असतं हे आपल्याला समजलं पाहिजे. फंक्शन म्हणजे काय, एखादं स्पेसिफिक काय करणार आहे, एक इनपुट घेणार आहे. काय घेणार आहे, एक इनपुट घेणार आहे. आणि फंक्शन म्हणजे काय, तुम्हाला इनपुट घेऊन काहीतरी प्रोसेस करून मला काय मिळणार आहे, त्याच्यातून आउटपुट मिळणार आहे. काय मिळणार आहे, एक स्पेसिफिक इनपुट घेईल, तो फंक्शन काहीतरी काम करेल आणि मला काय देणार आहे, एक आउटपुट देणार आहे. काय देणार आहे, एक आउटपुट देणार आहे. हे सगळ्यांनाच माहिती. जसं की आता तुम्ही बघा की कॅल्क्युलेटर आहे. काय कॅल्क्युलेटर आहे, कॅल्क्युलेटर आहे. तर तेव्हा बघा तुम्ही काय करताय की इथं मला काय करायचं, 2 नंबरला ॲड करायचं. 2 नंबरला ॲड करायचं, सगळ्यात पहिले काय करता तुम्ही, 2 हा टाकता. नंतर इथं काय असतं, प्लसचं ऑपरेटर राहतं. त्या प्लसच्या ऑपरेटर काय करता तुम्ही, ॲज अ इनपुट देता की मला आता काय करायचं, प्लस ऑपरेटर यूज करायचं. प्लस ऑपरेटर दिलं आणि नंतर काय केलं तुम्ही, परत पहिल्यांदी इथं नंबर आहे समजा 1 2 3 4 5 6 असे नंबर आहे असं समजा. त्याच्यातला पहिला नंबर काय टाकला तुम्ही, 2. 2 प्रेस केला, लगेच काय गेला, 2 गेला. 1 इथं प्लसचं साईन प्रेस केलं, काय लगेच प्लस गेलं. लगेच मी काय केलं, 3 प्रेस केला, 3. मग आता प्लसचं काम काय आहे माहिती आहे सगळ्यांना. प्लसचं काम काय आहे, या 2 नंबरला काय करून देणं, ॲडिशन करून देणं. तर ॲडिशन केल्यानंतर मला या 2 नंबरचे ॲडिशन काय मिळणार आहे, 5. आणि 5 काय असणार आहे आपलं आन्सर. काय असणार आहे, 5 काय असणार आहे आपला आन्सर. पण तुम्ही म्हणशाल सर हे काम होतं आहे खरं आहे की 2 दाबला की 2 होतं आहे, प्लस दाबला की प्लस होतं आहे, 3 दाबला तर 3 होतं आहे आणि नंतर काय होतं आहे, 2 नंबरची ॲडिशन पण मला मिळते का, कारण मी ते प्लसचं ऑपरेटर केलेलं आहे. पण याच्या बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी काम चाललेलं आहे. काय, याच्या बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी काम चाललं आहे. जसं की इथं प्लस आहे तर मायनससाठी पण वेगळं आपल्याला लॉजिक लिहावं लागेल, मल्टिप्लिकेशनसाठी पण वेगळं असेल, त्याच्यानंतर डिवायडेशनसाठी असेल, रूट एक्ससाठी असेल, e⁻x असेल, tan θ असेल. जे आता इंजिनिअरिंगला त्यांना माहितीच आहे, ते कॅल्क्युलेटरचे कॅल्सी यूज करताय. आता हे दिसतं, एवढे सगळे बटणं दिसतं, म्हणजे प्रत्येक ॲक्शन परफॉर्म केल्यानंतर काय होणार आहे, स्पेसिफिक बॅकग्राऊंडला काय चालणार आहे, कोड आपला चालणार आहे. का, कारण मशीनला काय समजतं, मशीनला कोणत्या इन्स्ट्रक्शन समजा मशीन लेवल लँग्वेजमध्ये, त्या इन्स्ट्रक्शन आपण कोणत्या फॉर्ममध्ये दिलो, जे आपण जसं की सी लँग्वेज काय आपल्याला समजते ना, मी आता तुम्हाला शिकवतो, सी लँग्वेज आपल्याला समजते. ती इन्स्ट्रक्शन कशा कोणत्या फॉर्ममध्ये जाते, कंपाईल होऊन 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये काय होतं, सिग्नल दिले जातात. म्हणजे की 0 दाबलं तर काय होईल, एक सिग्नल जाईल, तो काय करेल, स्पेसिफिक काम करेल, जी पण इन्स्ट्रक्शन दिली गेलेली त्याला काय करेल, परफॉर्म करेल आणि मला काय देईल, रिझल्ट आपल्याला देईल. तुम्ही म्हणशाल सर हे करण्यासाठी काम पण खूप जास्त लागेल किंवा टाईम पण खूप जास्त लागेल. म्हणजे काय, असं समजा एक कॅल्क्युलेटर बनतं आहे. काय बनतं, एक कॅल्क्युलेटर बनते आपलं. त्या कॅल्क्युलेटरमध्ये काय आहे, खूप सारे फंक्शन आहे. खूप सारे फंक्शन आहे, म्हणजे एक काय करणार आहे, एक असेल त्याच्यामध्ये ॲडिशन पण आहे. काय, ॲडिशन पण आहे. नंतर काय, सबट्रॅक्शन पण आहे, मल्टिप्लिकेशन पण आहे, असं समजा डिवायडेशन पण आहे. नंतर काय, tan θ, cos θ, sin θ, e⁻x, रूट एक्स, असे खूप सारे व्हॅल्यू आपल्याला तिथं बटन दिलेले आहे आणि त्याच्या मदतीने काय करू शकतो आपण, ते स्पेसिफिक रिझल्ट कॅल्क्युलेट करू शकतो. पण जर समजा स्पेसिफिक रिझल्ट कॅल्क्युलेट करू शकतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती याच्या बॅकग्राऊंडला काय असणार आहे, याच्या बॅकग्राऊंडला काय असणार आहे, कोड असणार आहे. का, कारण एक सॉफ्टवेअरच बनवलं आपण ते, आणि सॉफ्टवेअर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कोडिंग म्हणजे कोडिंग लँग्वेजमध्ये काय द्यावं लागतं, लॉजिक आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागतं आणि इन्स्ट्रक्शन ह्या काय द्यावं लागतं, मशीनला द्यावं लागतं. म्हणजे इथं काय असेल, ॲडिशनवाला कोड, त्याच्यानंतर काय असेल, मल्टिप्लिकेशनवाला कोड, डिव्हिजनवाला कोड, नंतर काय असेल, tan θ वगैरे बाकीचे जेवढे कोड आहेत ते काय आपले कोड इथे लिहिले गेलेले. जर आता लक्षात ठेवा, मी काय केलं, हा सगळा कोड आपण आतापर्यंत कसं लिहित आलेलं आहे, जे मेन फंक्शन आहे त्याच्यामध्येच काय केलं आपण लिहित आलेलं आहे. काय केलं, मेन फंक्शनमध्येच लिहित आलेलं आहे. तर मला सांगा, सगळ्यांचा कोड जर मी मेन फंक्शनमध्ये लिहिलं तर काय होईल, सगळ्या लाईन्स ऑफ कोड मी काय केलं, मेन फंक्शनमध्ये लिहिला, तर मेन फंक्शनमध्ये किती बल्की कोड होऊन जाईल, किती मोठा कोड होऊन जाईल. म्हणजे की मला आता ॲडिशन करायचं, तर ॲडिशनच्या वेळेस काय की स्विच केस जरी वापरली समजा, पण ॲडिशन करायची तर मला काय, ॲडिशनवाला कोड चालेल. नंतर काय, मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन सगळे, म्हणजे केस 1 केस 2, आणि समजा आता एवढ्या केसेस, किती केसेस बनतील आपल्या, मल्टिपल केसेस बनतील ना.
आता या सगळ्या केसेससाठी जर आपण प्रोग्राम लिहित बसतो आणि सगळा मेन फंक्शनमध्ये लिहिला तर लाईन ऑफ कोड किती मोठा होईल. मला हेच समजणार नाही की कोणता कोड कुठे आहे, मॅनेजेबल राहील का तो कोड, नाही. मग आता याला जर मॅनेज करायचं असेल तर असं काय करावं लागेल सर, तर मॅनेज जर करायचं असेल तर काय करावं लागेल, जर मी हा ब्लॉक इथून काढून वरती कुठंतरी डिफाईन करून दिला तर मेनमध्ये थोडी गर्दी कमी होऊन जाईल. हा काढून काय केला मी त्याच्या खाली डिफाईन केलं तर काय होईल, मेनमधली गर्दी कमी होऊन जाईल. हा काढून काय केला मी थोडा अजून कुठंतरी मध्ये डिफाईन करून दिला तर काय होईल, ती गर्दी काय होईल, कमी होईल. आणि एक गर्दी म्हणजे काय, जर तुम्हाला जर ॲडिशन करायची नाही तेव्हा काय एक कोणता तरी ब्लॉक आहे ना तो वरती डिफाईन केलेला आहे, त्याला तुम्ही काय करा, कॉल करा. म्हणजे तुम्हाला जर समजा तुमच्या घरामध्ये काही इलेक्ट्रिकचा इश्यू आला तर तुम्ही काय करता, इलेक्ट्रिशियनला कॉल करता. तर इलेक्ट्रिशियनचं घर तुमच्या घरामध्ये आहे का, नाही. इलेक्ट्रिशियनचं घर कुठंतरी दुसरीकडे लांब आहे, तो कुठंतरी सबस्टेशनवर काम करतोय, मग तुम्ही त्याला काय सांगताय की असा असा इश्यू झालेला आहे, इकडे लवकर या. मग तो काय येतो, तुम्ही त्याला काय करता, कॉल करता. तसंच मला जेव्हा गरज पडणार आहे ना तेव्हा काय करेल, मी मेन फंक्शनमध्ये काय करेल, त्या फंक्शनला कॉल करेल. म्हणजे काय, कॉल करेल. मग कॉल करण्यासाठी काय फक्त आपल्याला त्याचा नंबर माहीत पाहिजे, त्याचा पूर्ण ॲड्रेस बिड्रेस काय, तुझ्या घरात किती लोक आहे, काय आहे, काय जाणण्याची गरज आहे का आपल्याला, नाही. आपल्याला काय करायचं, फक्त कॉल करायचं, त्याचा नंबर माहीत पाहिजे. तर जेव्हा जेव्हा मला जसं की ॲडिशन करायची ना, तर वरती जे फंक्शन डिफाईन केलेलं आहे किंवा वरती जो ब्लॉक डिफाईन केलेला आहे त्याला काय कॉल करा तुम्ही. सबट्रॅक्शन त्याला काय करा, कॉल करा. मल्टिप्लिकेशन मला मल्टिप्लिकेशन करायचं त्याला काय करा, कॉल करा. मग इथं फक्त काय राहील, कॉल 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 कॉल. इथं फक्त काय राहील, नंबर. म्हणजे की त्याचं नाव वगैरे काहीतरी त्या नावाने त्याला बोलवा किंवा जवळ असेल तर त्याला बोलवून घ्यावं, असं समजलं. मग ही ब्लॉकवरती जे डिफाईन केले ना, पूर्ण कोडमधून छोटे छोटे पार्ट मी काय केले वरती डिफाईन केले, पीस ऑफ कोड मी वरती डिफाईन केलाय, त्यालाच काय म्हणता, फंक्शन म्हणता. काय म्हणता, त्यालाच काय म्हणता, फंक्शन म्हणता. काय म्हणता, इथे जो पार्ट डिफाईन केलेला त्यालाच काय म्हणता आपण, फंक्शन म्हणतो. मग फंक्शननी असं काय झालं, फंक्शननी सगळ्यात महत्त्वाचं बघा की रियुजेबिलिटी वाढली. रियुजेबिलिटी म्हणजे की मला जेव्हा वाटेल तेव्हा मी कॉल करू शकतो ना त्याला, जेव्हा लागेल तेव्हा मी काय करू शकतो, कॉल करू शकतो. तर रियुजेबिलिटी वाढली. दुसरी गोष्ट म्हणजे काय झाली की मॅनेजेबल, म्हणजे सगळा कोड एकच ठिकाणी आला का, नाही. मला जर काही एरर आलं तर कोणतं फंक्शन चालत नाही, कशामुळे एरर येत नाही, मग त्या फंक्शनमध्ये जाऊन काय करेल मी, एरर रिझॉल्व्ह करेल. आलं तर मॅनेजेबिलिटी झालं. अजून अजून काय म्हणता येईल त्याला, बल्कीनेस. लाईन ऑफ कोड्स काय, लाईन ऑफ कोड्स आपल्या कमी झाल्या कुठं, मेन फंक्शनमध्ये. आणि मला जे काम एक स्पेसिफिक ठिकाणी तोडून तोडून ठेवण्यामुळं काय झालं, मी ओळखू शकलो की ह्या पार्टसाठी कुठं जायचं, मला ह्या पार्टचं ॲडिशन करायचं तर मला ॲडिशनवाल्या फंक्शनकडे जायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं तर मला काय मल्टिप्लिकेशनवाल्याकडे जायचं आहे, डिव्हिजन करायचं तर मला काय डिव्हिजनवाल्याकडे जायचं आहे. त्याच्यामुळं काय झालं, मॅनेजेबिलिटी झाली. काय, कोडमध्ये मॅनेजेबिलिटी आपली तयार झाली. तर फंक्शनचं ॲक्च्युअल डेफिनेशन जर म्हणायला गेलं तर काय, फंक्शन काय, फंक्शन हा असा भाग किंवा काय म्हणू शकतो त्याला, किंवा काय, पीस ऑफ कोड आहे की आपल्याला काय, त्याची गरज जेव्हा पडते, त्याची गरज जेव्हा पडते तेव्हा काय करतो आपण, कॉल त्याला करतो. काय करतो, कॉल त्याला करतो. आणि तो मेन फंक्शनमध्ये न लिहिता एक स्पेसिफिक ठिकाणी त्याची काय करतो, डेफिनेशन तयार करतो. काय करतो, एक स्पेसिफिक विशिष्ट किंवा स्पेसिफिक ठिकाणी काय करतो मी, ठिकाणी त्याला डिफाईन करतो. तुम्ही म्हणजे सर हे असं का लिहिता तुम्ही, मराठी इंग्लिश मिक्स. अरे तुला ज्या भाषेत समजलं त्या भाषेत समजून घे ना. म्हणजे असं थोडी का मी मराठीमध्ये लिहिलं म्हणजे तुम्ही मराठीमध्ये लिहिण्याची गरज आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा. आलं. आता मला काय तुम्हाला समजवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मग मी समजणं आपल्या मातृभाषेमध्ये लवकर समजलं. आता परत तिथे येतील की इंटरव्ह्यूमध्ये इंग्लिश बोलायचं राहतं. अरे इंटरव्ह्यूमध्ये इंग्लिश बोलायचं, तुला हे जर नीट समजलं नाही तर ते इंग्लिश वाचून काय करणार, इंग्लिश वाचून तुला लवकर जर समजत नसेल, कन्सेप्ट नीट क्लिअर होत नसेल, तुला ॲक्च्युअल मिनिंग काय त्या गोष्टी जर समजत नसेल तर काय उपयोग, काय कन्सेप्ट आपल्या भाषेत समजून घ्या आणि इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यूमध्ये जाऊन बोलू शकता तुम्ही इझिली. सेंटेन्स काय, फंक्शन इट इज अ पीस ऑफ कोड
त्याच्यामुळं काय होईल, रियुजेबिलिटी वाढते वगैरे. बेसिक सेंटेन्स तुम्ही सांगू शकता त्याच्यामध्ये. आलं. याच्यामुळं काय होतं, मेन काय होतं हे झाल्यानंतर सगळ्यात पहिलं म्हणजे फंक्शन काय आहे की याच्यामुळं आपली रियुजेबिलिटी वाढते. काय वाढते? रियुजेबिलिटी वाढते. रियुजेबिलिटी वाढते म्हणजे काय सांगितलं तुम्ही तुम्हाला, रियुजेबिलिटी वाढल्यामुळं काय झालं, रियुजेबिलिटी वाढते म्हणजे काय, जेव्हा मला गरज पडते त्या फंक्शनला परत परत लिहिण्याची गरज आहे का आपल्याला, नाही. जर जेव्हा मला गरज पडते तेव्हा काय करू शकतो मी, कॉल. तेव्हा काय करू शकतो, कॉल. दुसरं म्हणजे की मॅनेजेबिलिटी वाढली, मॅनेजेबल झाला कोड. काय झाला, कोड हा काय झाला, मॅनेजेबल झाला. कोड मॅनेजेबल झाला म्हणजे काय की आता मला म्हणजे की आता समजलं की हे ॲडिशनवाला ॲडिशनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो, म्हणजे काय मला ॲडिशनवाल्या फंक्शनकडेच जायचं आहे. आलं. मग ॲडिशनवालं फंक्शन कुठं डिफाईन केलेलं आहे, मग तिथे जाईल, मग तिथे काय एरर येतं ते सॉल्व्ह करेल आणि मग आपण काय करू, पुढचं काम परफॉर्म करू. नंतर काय, दुसरी गोष्ट असं म्हणता येईल की बल्कीनेस कमी झाला आपला. काय बल्कीनेस काय झाला, कमी झाला आपला. काय झालं, बल्कीनेस कमी झाला. बल्कीनेस कमी झाल्यामुळे काय झालं, बल्कीनेस कमी झाल्यामुळे की सगळ्या गोष्टी आपण कुठे लिहित होतो, पहिल्या मेन फंक्शनमध्येच लिहित होतो. आता मेन फंक्शनमध्ये जर सगळ्या गोष्टी लिहिल्या, लाईन ऑफ कोड एकाच ठिकाणी जर लिहिलं तर काय झालं, लाईन ऑफ कोड आपल्याला म्हणजे की जर समजा मला जिथं गरज नाही तिथं पण काय होतं, कोड रिपिटेशन होऊन जातं. कोड रिपिटेशन वाढलं म्हणजे काय, लाईन ऑफ कोड वाढणार. लाईन ऑफ कोड वाढलं म्हणजे काय, कोड मॅनेजेबल राहील का, नाही. कोडला मॅनेजेबल करायचं असेल तर आपल्याला काय, फंक्शन हा सगळ्यात जास्त चांगला उपाय. आला आहे ना. तर अजून आपण काही डेफिनेशनमध्ये मिळतं आहे का बघू. सगळ्यात पहिलं म्हणजे की हां ठीक आहे एवढं, मॉड्युलर आणि रिडेबल. मॉड्युलर म्हणजे काय, वेगवेगळ्या पीस ऑफ कोडमध्ये लिहिलेलं आहेत, ऑब्विसली तो काय राहणार आहे, मॉड्युलर आपला राहणार आहे. ती 4 नंबरला अजून एक प्रॉपर्टी लिहू शकता तुम्ही, मॉड्युलर राहील. आणि अजून 5 नंबरला जर म्हणायला गेलं तर मॉड्युलर आणि रिडेबल. काय, रिडेबल आपला असेल. काय असेल, रिडेबल असेल. तर या 5 प्रॉपर्टी आहे, या 5 प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, फंक्शननी या 5 असे गुण दिले, काय 5 अशा गोष्टी दिल्या की ज्याच्यामुळे काय झालं, आपलं फंक्शननी खूप सारा इम्पॉर्टन्स वाढून गेला कुठे, प्रोग्रामिंगमध्ये. म्हणजे की जिथं तिथं तुम्हाला प्रोग्रामिंग असं वाटलं की म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही बघा, लॉजिक पण इम्प्लिमेंट करताय ना, तुम्हाला डायरेक्टली फंक्शन दिलं जातं. लीड कोड वगैरे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करशाल जेव्हा DSA राहील ना, तेव्हा मी शिकवलं तुम्हाला ते कसं काय करायचं. म्हणजे ऑलमोस्ट DSA मध्ये पण आहे ना, असा पूर्ण कोड मेन फंक्शन मध्ये नाही लिहित बसत. तिथं असे किती 250-300 लाईनचे कोड असतात. मग तिथं काय केलं जातं, फंक्शन मध्ये डिफाईन केलं जातं आणि मला जिथे जिथे गरज पडते त्या फंक्शनला मी काय करतो, कॉल करायचं काम करतो. आलं ना. तर फंक्शनचं ॲक्च्युअल मिनिंग तुम्हाला आत्ता कळालेलं असेल. आता थोडंसं काय करू आपण, आता काय करू, आता हे समजून घेऊ की फंक्शनचा मिनिंग तुम्हाला कळायला लागलं. फंक्शनचा सिंटॅक्स कसा राहतो. तर सिंटॅक्स कसा असतो, सगळ्यात पहिले एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. सिंटॅक्समध्ये बघा, सगळ्यात पहिला असतो इथे रिटर्न टाईप. रिटर्न टाईप कोणत्या कोणत्या टाईपचे रिटर्न टाईप असतात, रिटर्न डेटा टाईप असं म्हणू शकता तुम्ही. रिटर्न टाईप की तुम्ही त्या फंक्शनमधून कोणत्या टाईपची व्हॅल्यू रिटर्न करताय. मग तुम्ही म्हणशाल सर की मला काहीच रिटर्न नाही करायचं, मग काहीच नाही रिटर्न करायचं तेव्हा काय लिहिशाल तुम्ही, व्हॉइड. काय रे, जेव्हा तुम्ही काहीच रिटर्न नाही करत तेव्हा काय लिहिशाल तुम्ही, व्हॉइड. नंतर समजा नाही सर मला इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करायची, म्हणजे की नंबर फॉर्म मला त्या फंक्शनमधून आहे ना, मला रिझल्ट काय भेटला पाहिजे, इंटिजर भेटला पाहिजे, तेव्हा तुम्ही काय लिहिता, इंटिजर. आणि नाही सर मला कॅरेक्टरवाले कॅरेक्टर, नाही मला सर फ्लोटवाली करायची तर फ्लोट, नाही मला ना डबलवाली करायची तर डबल. झालं. तर रिटर्न टाईप म्हणजे काय, ॲज अ डेटा टाईप की तुम्ही त्या फंक्शनमधून तुमचा रिझल्ट काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, रिझल्ट कसा पाहिजे. आलं. रिटर्न टाईप नंतर काय लिहितो आपण, इथं लिहितो मी फंक्शनचं नाव. काय लिहितो, फंक्शनचं नाव. फंक्शनचं नाव लिहिल्यानंतर काय, जे पण फंक्शनचं नाव असेल त्याच्या पुढं काय करावं लागतं, 2 ब्रॅकेट आपल्याला लिहावं लागतं. का, कारण मेन पण काय होतं, एक फंक्शन होतं. आणि मेन फंक्शन काय, कंपायलरला सगळ्यात जास्त काय समजतं, सगळ्यात आधी एवढे फंक्शन लिहिलेले पण त्याच्या फंक्शनमधून कोणता चूज करायचा, तर कंपायलर कन्फ्युजन होत असेल तर प्रत्येक लँग्वेजमध्ये ना काय केलं जातं, एक अशी मेथड किंवा एक असं नाव असं डिफाईन केलेलं राहतं की सगळ्यात पहिले काय करायचं, त्याला चेक करायचं. तर सी लँग्वेजमध्ये सगळ्यात पहिले काय चेक करतो, एवढे नंबर ऑफ फंक्शन असेल, जसं कॅल्क्युलेटर बनवायचं तिथे किती नंबर ऑफ फंक्शन असेल, त्या फंक्शनमध्ये कोणतं फंक्शन आधी चालवायचं, आधी प्रायोरिटी कोणाला दिली जाते, मेन फंक्शनला. मग मेन फंक्शनमध्येच आपण काय करतो, भले वरती किती फंक्शन लिहिलेलं असू दे पण त्याला तुम्हाला काय करावं लागतं, मेन फंक्शनमध्ये कॉल करावं लागतं. तुम्ही म्हणशाल सर या लाईनचा स्टेटमेंट नाही, अर्थ नाही समजलं. काही नाही, आपण पुढे बघू ना, अजून लवकर काय, लगेच काय, थांबा थोडंसं. आता काय झालं, फंक्शनचं नाव, जसं की फंक्शनचं नाव कसं राहू शकतं, ॲडिशन करायचं तर ॲडिशन, त्याच्या पुढे 2 ब्रॅकेट, सबट्रॅक्शन करायचं तर सबट्रॅक्शन, तुम्ही काही पण नाव देऊ शकता.
मल्टिप्लिकेशन करायचं तर मल्टिप्लिकेशन, किंवा हॅलो तुम्हाला नाव प्रिंट करायचं तर से हॅलो नावाचं फंक्शन आहे. तुम्ही फंक्शनला कोणतंही पण नाव देऊ शकता. काय फंक्शनला कोणतंही पण नाव देऊ शकता. त्याच्यानंतर इथं काय दोन ब्रॅकेटच काय डिफरंट पॅरेंथेसिस ब्रॅकेट काय सांगतात ते की हे फंक्शन आहे. मग फंक्शन आहे त्याच्यापुढे तुम्ही काय लावा, दोन पॅरेंथेसिस ब्रॅकेट लावा ना. मग त्याच्यानंतर काय करता तुम्ही, इथं आपला स्टार्ट होतो काय त्या फंक्शनचा स्कोप म्हणजे की त्या फंक्शनमध्ये काय आता काम करायचं ते त्याचा स्कोप म्हणजे स्पेसिफिक बाउंड्री द्यावा लागेल ना आपल्याला. ती इनिशियल बाउंड्री स्टार्ट झालेली, एंड कुठं होईल इथं, जिथं आपलं कर्ली ब्रॅकेट संपल तिथे काय होईल एंट्री पॉईंट. हे नाही बघा त्याच्यामध्ये, हे फक्त मी सांगितलं तुम्हाला. आणि इथं काय केलं जातं, तुम्ही जर इथून काय व्हॅल्यू रिटर्न करत असाल ना, तुम्हाला इथं काय लिहावं लागतं माहिती का, रिटर्न ती व्हॅल्यू. रिटर्न काय व्हॅल्यू, जी पण व्हॅल्यू असेल त्याला काय करायचं रिटर्न करायचं तुम्हाला. आलं ध्यानात. तर हा झाला फंक्शनचा सिंटॅक्स. आणि जे लॉजिक आहे ना तुम्ही इथं लिहिता, पूर्ण जे लॉजिक आहे ना ते काय करता इथं लिहिता. समजलं फंक्शनचं सिंटॅक्स कसं आहे. सर थोडं लिंक लागते, पण अजून तुम्ही एक्झाम्पल जर दिलं ना तर आम्हाला जास्त कळेल. काय होईल, अजून एक्झाम्पल दिलं ना तर मला जास्त कळेल. तर त्याचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल जर बघायला गेलं की जसं मला आता काय करायचं आहे की मला जर सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे की मेन फंक्शन लिहावंच लागेल. तर मी काय केलं, वाईड मेन. इथं काय होईल आपलं मेन फंक्शन येईल. मेन फंक्शन आल्यानंतर आता काय करायचं आहे, मेन फंक्शन आल्यानंतर मला आता काय पाहिजे की एक असं फंक्शन पाहिजे की जे काय करेल मला ॲडिशनचं काम करून देईल. ॲडिशनचं काम करणारं फंक्शन आहे. तर मी काय बनवलं, ॲड नावाचं फंक्शन बनवलं. आणि मला ना त्याच्यातून काहीच व्हॅल्यू रिटर्न नाही करायची. म्हणजे त्याच्या पुढं काय असेल, वाईड आपला असेल. आणि ॲडिशन हे काय फंक्शन आहे त्याच्या पुढं काय असेल, आपले दोन पॅरेंथेसिस ब्रॅकेट असेल. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, त्याचं एंट्री पॉईंट तुम्ही स्टार्ट करा. एंट्री पॉईंट स्टार्ट केल्यानंतर काय इथं 2 नंबर डिफाईन करा. इंट ए इज इक्वल टू 10, नंतर काय इंट बी इज इक्वल टू काय 20. मग तुम्ही काय करा, त्यांची ॲडिशन परफॉर्म करा. ॲडिशन परफॉर्म कशात केली मी, इंट सी इज इक्वल टू ए प्लस बी. आणि या सीला काय केलं मी, प्रिंट काय केलं मी, सीला इथं प्रिंट करून घेतलं. काय केलं, सीला प्रिंट केलं. म्हणजे तुम्ही म्हणशाल इथं नव्हतं लिहिता येत का, वरती कशाला गेले तुम्ही. अरे पण आपल्याला ॲडिशन काम करायचं, असे मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन सगळे कोड असतील. मग इथं तर लिहावं लागेल. नाही तर मेन फंक्शन काय करतो, जे स्टेटमेंट या मेन फंक्शनमध्ये लिहिलेलं त्यालाच व्हॅल्यू देतो. नाही तर बाकीच्यांना तो काय करतो, असं समजतो की लिहिलेलं आहे बुवा असं. मग त्यांना जर एक्झिक्यूट करायचं असेल तुम्हाला काय करावं लागतं, मला जर इलेक्ट्रिशियन काम काढायचं तर मला इलेक्ट्रिशियनला काय करावं लागतं, कॉल करावं लागतं ना. मग इलेक्ट्रिशियनला कॉल करायचं, त्या फंक्शनचं नाव माहीत पाहिजे किंवा त्याचा नंबर माहीत पाहिजे. तर आपल्याला काय माहिती, त्याचं नाव माहिती. त्या नावाने काय करा तुम्ही कॉल करा. त्या नावाने काय करा तुम्ही कॉल करा. मग मी केलं कॉल, ॲड त्या फंक्शनला काय केलं मी इथं कॉल करून घेतलं. जोपर्यंत तुम्ही कॉल करणार नाही ना तोपर्यंत येणार नाही तो. त्याच्यामुळे मेन फंक्शनमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, कॉल हे कायम करावं लागतं. समजलं, मेन फंक्शनमध्ये काय करावं लागतं, कॉल आपल्याला करावं लागतं. ते झालं बेसिक फंक्शन. मग तुम्ही म्हणशाल सर हे मेन फंक्शनमध्ये नव्हतं लिहिता येत का. आता मला सांगा, हेच जर सगळं मी मेन फंक्शनमध्ये लिहिलं तर काय होईल, सगळं मेन फंक्शनमध्ये लिहिलं तर काय होईल. इकडं बघा, इंट ए इज इक्वल टू 10, इंट बी इज इक्वल टू 20. त्याच्यानंतर काय, इंट सी इज इक्वल टू ए प्लस बी. त्याच्यानंतर काय होईल, प्रिंट करून घेईल मी सीला. काय करेल, प्रिंट काय करेल मी सीला इथे प्रिंट करून घेईल. सीला प्रिंट केलं. तर मेन फंक्शनमध्ये इथं लिहिलं एवढा कोड. पण आता इथं जर सबट्रॅक्शन आलं तर काय, इथं परत ए मायनस बी. मल्टिप्लिकेशन आलं तर अजून ए इंटू बी. म्हणजे सगळा कोड तुम्हाला वेगळ्या नंबरला ॲड करायचं वरून. तर लाईन ऑफ कोड इथं किती वाढेल, मेन फंक्शनमध्ये खूप सारा कोड वाढेल ना. तर त्याच्यापेक्षा आजचे तुम्ही काय करा, मेन फंक्शनमध्ये कमी आपल्याला मॅनेजेबल कोड बनवायचा आहे ना. मॅनेजेबल कोड बनायचं आहे. मला जेव्हा त्याची गरज आहे ना तेव्हा काय करेल, मी याला कॉल करेल. आणि वाटलंच तर याची नंबर पण चेंज करू शकतो मी, पुढं सांगेल तुम्हाला. आणि हे काय केलं मी, मेन फंक्शनमध्ये पूर्ण कोड कसा लिहितं ते सांगितलं. आणि फक्त मेन फंक्शनमध्ये दुसऱ्या फंक्शनला कॉल केलं ते कसं करायचं ते पण सांगितलं. आपण काय करू, आता याला इम्प्लिमेंट करून दाखवतो. काय करतो, इम्प्लिमेंट करून दाखवतो. सगळ्यात पहिले काय, इथं काय करायचं आपल्याला, कोड ब्लॉक्सला ओपन करून घ्यायचं. आलं कोड ब्लॉक्सला काय केलं मी, ओपन केलं. कोड ब्लॉक्सला ओपन केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं होतं, मेन फंक्शन नंतर की दुसरं आपलं काय असतं, इथं मी काय केलं, फाईलला सेव्ह केलं. फाईलला सेव्ह नाव काय दिलं मी, फंक्शन डॉट सी नावाने काय केलं मी, फाईलला सेव्ह केलं. याच्यानंतर इथं काय केलं मी, वाईड
मेन. काय केलं वाईड मेन. वाईड मेन केल्यानंतर आता मला नेक्स्ट काय करायचं आहे, या फंक्शनला मी काय करतो इथं क्लोज करून देतो. मेन फंक्शनला इथं काय करतो क्लोज करून देतो. तुम्ही म्हणशाल सर सगळं मेन फंक्शनमध्येच लिहा ना. मग सगळं मेन फंक्शनमध्ये लिहिलं तुम्ही सांगा ॲडिशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन एवढे कोड एकखटी एकाच कोडमध्ये लिहिले तुम्हाला समजणार आहे का काय चालू आहे. ही ठीक आहे ॲडिशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजनवाले कोड आहे, पण जेव्हा लाईन ऑफ कोड वाढून गेले, लाईन ऑफ कोड म्हणजे जिथं 1000 लाईनचे कोड येऊन गेले, असे एखादं काम करण्यासाठी मी 1000 लाईनचा कोड जर एकाच ठिकाणी लिहित आहे तुम्हाला लक्षात येणार आहे का लवकर तो नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करायचे स्पेसिफिक कामाला छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करा ना. मग छोट्या छोट्या पार्टला डिवाइड करायचं ते काम कोण करत आपलं फंक्शन करत. जसं की आता मी काय केलं व्हाईड मेन हे आपलं मेन फंक्शन झालं. इथं काय करतो मी इथं एक फंक्शन बनवतो ज्याच्यामध्ये काय लिहितो व्हाईड काय fun1. काय केलं व्हाईड fun1. अजून इथं काय करतो मी अजून एक दोन फंक्शन करून देतो. काय होतं अजून एक दोन फंक्शन करून व्हाईड त्याचं नाव काय देतो fun2. काय fun2 नंतर काय त्याच्या खाली काय लिहिलं व्हाईड काय केलं मी fun3. असे मल्टिपल फंक्शन मी लिहून दिले. आता मल्टिपल फंक्शन लिहिले मला सांगा इथं काय होईल का. मी इथे F9 दाबलं काय झालं का काहीच झालं नाही. का झालं नाही सांगा बरं मला. तुम्ही ते फंक्शन लिहिले त्या फंक्शनमध्ये काही लिहिलं नाही ही वेगळी बात आहे, पण तुम्ही त्याला अजून कॉल पण केलं नाही त्याच्यामुळे काय होणार आहे का नाही. मग काय करायचं आहे मी जसं की पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय लिहितो पहिल्या ह्याच्यात काय लिहितो प्रिंट एफ काय लिहितो मी मराठी. त्याच्यानंतर काय करतो दुसऱ्या ह्याच्यात काय लिहितो मी दुसऱ्या ह्याच्यात लिहितो प्रिंट एफ. तिसऱ्या ह्याच्यात ना मी शाळा लिहून देतो. काय करतो शाळा लिहून देतो. काय करतो SHALA शाळा मी इथे लिहून दिलं. काय केलं मराठी शाळा लिहून दिलं. आणि fun1मध्ये काय लिहिलं मी ठीक आहे चला मराठी शाळा. आणि fun1मध्ये काय लिहितो मी कोडिंग. काय करतो प्रिंट एफ काय करतो मी डबल कोट्समध्ये काय लिहितो कोडिंग. काय लिहितो कोडिंग हा शब्द लिहून देतो. काय करतो कोडिंग शाळा लिहून देतो. हा झाला fun1मध्ये. आता मी लिहिले तरी पण काय होणार आहे का नाही. मी तुम्हाला काय सांगितलं त्याला ॲक्च्युअलमध्ये जर आपल्याला काय करायचं आहे यूज करायचं आहे त्याला काय करावं लागेल आपल्याला कॉल करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल म्हणजे काय करावं लागेल इथं आपल्याला कॉल करावं लागेल. एक म्हणजे की fun1 का fun1च्या आधी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला मराठी कोडिंग शाळा हे प्रिंट करायचं आहे. मग इथं मी fun1 कॉल करून चालेल का नाही. मराठी शब्द कुठे fun2मध्ये तर त्याला आधी कॉल करा. कारण की आपला मेन फंक्शनमध्ये काय होतं लाईन बाय लाईन काय होतं कोडचं एक्झिक्युशन होतं. इथं काय करा तुम्ही फन काय करा फन काय करा 2मध्ये fun2मध्ये आपलं काय मराठी वर्ड येतं मराठी तुम्ही टाकून द्या तिथं. fun1मध्ये काय आपला कोडिंग येतं कोडिंग मी इथे टाकलं. नंतर fun3मध्ये काय fun3मध्ये आपलं काय शाळा आहे ना तुम्ही काय करा इथं fun3मध्ये टाका. झालं. हे काय होतं समजतंय तुम्हाला. आता मी काय करतो याला काय करतो इथं बिल्ड अँड रन केल्यावर काय होईल आपलं आलं मराठी कोडिंग शाळा आपला हा असं वर्ड येऊन गेला. हे बघा मराठी कोडिंग शाळा आपला असं वर्ड येऊन गेला. आधी होत होतं का नाही. आधी तुम्ही त्याला मेन फंक्शनमध्ये बोलावलंच नाही. आणि मी बोलावलं पण कोणत्या सिक्वेन्सनी की माझं चॅनलचं नावच प्रिंट झालं पाहिजे मराठी कोडिंग शाळा. तर काय fun2 fun1 आणि fun3. fun2मध्ये आधी काय होतं आपलं मराठी वर्ड होता म्हणून मी त्याला आधी कॉल केलं. नंतर fun1 मध्ये काय होतं आपलं fun1मध्ये कोडिंग होतं त्याला मी कॉल केलं. आणि fun3मध्ये काय होतं शाळा नाव होतं तुम्ही शाळा त्याला कॉल केलं. पण आता तुमचं काय म्हणणं आहे की मला काय पाहिजे /n पाहिजे. /n इथं टाकून द्या. /nची गरज नाही स्पेस दिला पाहिजे बा असं म्हणणं आहे. तर स्पेस कसा द्यायचा तर इथं काय करायचं स्पेस देतानीच आहे ना इथंच आहे ना थोडासा आपण स्पेस देऊ. कारण /n दिलं तर न्यू लाईनमध्ये मराठी कोडिंग शाळा असं येऊन लागेल तो. त्याच्यापेक्षा ना आपण काय करू शाळामध्ये स्पेस कोडिंगमध्ये स्पेस मराठीला काही गरज नाही स्पेस द्यायची. आता F9 केलं मी F9 केलं तर बघा मराठी कोडिंग शाळा वेगवेगळा वर्ड आला आपला आला ना. तो स्पेस काय केला मी स्वतः दिलेला आहे त्या सेंटेन्सच्या पहिलेच आलं. तर हा एक कोड आहे तुम्ही लिहून घ्या. एक तुमचं फंक्शन काय राहतं हे तुम्हाला समजलं असेल. आता वाईड काय लिहिलं कारण इथून मी काय रिटर्न केलंय का व्हॅल्यू नाही ना डायरेक्टली प्रिंट केलंय तिथं. हे फंक्शन कॉल केलं त्यांनी प्रिंट करून दिलं याने प्रिंट करून दिलं तिथून काय रिटर्न केलं का मी रिटर्न म्हणजे मेन फंक्शनमध्ये रिटर्न येतो तो. मी शिकवतो तुम्हाला रिटर्न काय असतं ते. पहिल्यांदा हा कोड व्यवस्थित लिहून घ्या. झालं का लिहून मिटार दे असं कोण म्हणायचं. झालं.
आता मला काय करायचं आहे की आपलं fun1 fun2 फन सगळ्या गोष्टी आपल्या फंक्शन कसं डिक्लेअर करायचं, त्याला कसं कॉल नाही केलं तर काय होतं, आपण सगळं डिक्लेअर झालेलं आहे. आता मला काय करायचं माहिती का, एक नवीन फाईल बनवतो मी, नवीन एम्प्टी फाईल, कंट्रोल एस. याचं काय करतो मी आता, याचं नाव काय देतो, function2.c असं नाव देतो. आता मला काय करायचं माहिती का, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे सगळे कोड आहे ना, काय करायचे मला एक्झिक्यूट करायचे, आणि ते पण कशाने करायचे, स्विच केसनी करायचे. काय करायचे, स्विच केसनी करायचे. मग तुम्ही म्हणजे स्विच केसनी करायचे म्हणजे कसे की आपल्या ना ॲडिशनवाला कोड चालला पाहिजे, मल्टिप्लिकेशनवाला कोड चालला पाहिजे आणि डिव्हिजनवाला कोड चालला पाहिजे. आणि आता मला काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं काय करायचं आहे की फंक्शनमध्ये ना जे आपले टाईप्स आहे ते टाईप्सनुसार करायचे आहे. म्हणजे की फंक्शनमध्ये 1-2 टाईप्स आहे, मी तुम्हाला सांगतो की कोणते कोणते टाईप्स आहे आपले फंक्शनचे. पण सगळ्यात पहिला टाईप्स कोणता आहे, थोडंसं त्या टाईप्सबद्दल बघू आणि नंतर हा प्रोग्राम करू आपण. तर त्याच्यामध्ये पहिला जो टाईप्स आहे इथे लिहून देतो तुम्हाला मी, टाईप्स ऑफ फंक्शन. थोडं थांबा बघा, हे थोडेसे काही टॉपिक्स आहे ते कवर करू द्या आपल्याला, आणि मग नंतर आपण काय करू, पुढच्या गोष्टींकडे जाऊ. आलं त्यानं. तर सगळ्यात पहिला जो टाईप्स आहे म्हणजे टाईप्स ऑफ फंक्शन, हे तुम्हाला माहीत पाहिजे, आणि मग आपण तो प्रोग्राम करतो आपल्याला करायचा होतो. टाईप्स ऑफ फंक्शनमध्ये ना 2 टाईपचे फंक्शन असतात. एक म्हणजे की युजर डिफाईन, एक काय असतो युजर डिफाईन म्हणजे काय, युजरनी तयार केलेले, काय युजरनी बनवलेले फंक्शन, युजरने बनवलेले फंक्शन. आणि एक असता काय असतं, प्री डिफाईन फंक्शन. काय असतं, प्री डिफाईन फंक्शन. प्री डिफाईन फंक्शन म्हणजे कोणते, तुम्ही म्हणशाल सर असे कोणते प्री डिफाईन फंक्शन आहे जे आधीच डिफाईन आहे, लँग्वेजमध्ये काय आधीच डिफाईन आहे, असे कोणते कोणते फंक्शन आहे. तर प्री डिफाईन फंक्शनमध्ये घेतलं तर सगळ्यात पहिलं फंक्शन म्हणजे की प्रिंटेफ. प्रिंटेफ एक काय फंक्शनच ना, तुम्ही बघा त्या प्रिंटेफ फंक्शनला तुम्ही काय करता, मेन फंक्शनमध्ये त्याच्या पुढे पण काय 2 ब्रॅकेट आहे, म्हणजे ते काय एक प्रकारचं फंक्शन आहे. याचा बॅकग्राऊंडचा कोड कुठे लिहिलेला आहे, हॅशटॅग इन्क्लूड stdio.h मध्ये आपली हेडर फाईल आहे, त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये कोड लिहिलेला आहे. आणि मी त्याला काय करतोय, ते फंक्शन तिथं डिफाईन आहे, त्या फंक्शनला काय करतो इथं मी कॉल करतोय की प्रिंटेफ येते. ते 2 प्रिंट करण्यासाठी काय तुम्ही प्रिंटेफ फंक्शनला कॉल करून घ्या, प्रिंटेफ. नंतर असतो स्कॅनएफ. स्कॅनएफ पण काय एक प्रकारचं फंक्शन आहे. तसंच असतं स्ट्रिंगची लेंथ काढायची असेल तर strlen नावाचं फंक्शन आहे, पुढं शिकवलं मी तुम्हाला. नंतर काय sqrt नावाचं एक फंक्शन आहे स्क्वेअर रूट फाइंड करण्यासाठी. एवढे टाईपचे आपले फंक्शन आहे, त्या फंक्शनला आपण काय करतो, कॉल करतो. सगळ्यात पहिलं मी काय करतो, तुम्हाला प्री डिफाईन फंक्शन कसे काम करता हे तुम्हाला आधी सांगतो मी. तर प्री डिफाईन फंक्शन म्हणजे काय की त्याला तुम्ही काय करता, मेन फंक्शनमध्ये त्या फंक्शनला जसं कॉल करताना सेम इथं कॉल करायचं आहे. कसं की वाईड, काय करतं मी इथं वाईड तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले वाईड मेन फंक्शनमध्ये काय करायचं मला काय करायचं मेन फंक्शनमध्ये काय करायचं की आता प्रिंटेफचं काम काय आहे, प्रिंटेफ इथं मी कॉल केलं प्रिंटेफ. जसं की इथं काय केलं, हॅलो वर्ल्ड, काय हॅलो वर्ल्ड मी इथं लिहिलेलं. हॅलो वर्ल्ड लिहिल्यानंतर आता काय प्रिंटेफ झालं, पहिलं स्टेटमेंट प्रिंट झालं. नंतर काय मला आता प्रिंटेफ झाल्यानंतर नंतर काय करायचं मला, प्रिंटेफ इथं काय करायचं मला, हॅलो वर्ल्ड नंतर काय करायचं, हॅलो वर्ल्ड नंतर मला नंतर काय पाहिजे, हॅलो वर्ल्ड नंतर आहे ना माझा दुसरा वर्ड काय आला पाहिजे, जसं की वर्ल्ड झालं, हॅलो वर्ल्ड झालं. त्याच्यानंतर आहे ना प्रिंटेफचं काम आहे ना, आता मला समजलेलं आहे की त्याला काय करायचं, जे तुम्ही डबल कोट्समध्ये लिहिता ते जसं तसं येईल, त्याच्यामुळे लिहिण्याची काही गरज नाही. आता मी काय करतो, स्कॅनएफ म्हणजे काय, युजरकडून डिफाईन करायचं. तर स्कॅनएफ फंक्शनला काय करतो मी, कॉल करतो. मला युजरकडून डेटा घ्यायचा, तिथे काय करतो मी, स्कॅनएफ फंक्शनला काय करतो, कॉल करतो. स्कॅनएफ फंक्शनला कॉल करतो. युजरकडून काय घ्यायचं, मला एक नेम घ्यायचं तिथे काय करतो मी, पर्सेंट येस करतो. आणि नेमला स्टोअर करण्यासाठी इथे एक डेटा टाईप डिप्लेअर करून देतो, कॅरेक्टर A100 करून देतो. A100 काय केलं मी इथं केलं, आणि पर्सेंट येस. आणि काय करा तुम्ही, त्या एला तुम्ही रिसीव्ह करा. काय करा, त्या एला रिसीव्ह करा. आता एला रिसीव्ह करायचं आहे ना, ती स्ट्रिंग घेतोय. स्ट्रिंग मी तुम्हाला शिकवलेलं नाही आहे, पण ठीक आहे. एक स्ट्रिंग म्हणजे काय, कॅरेक्टरचा ॲरे, नंबर ऑफ कॅरेक्टरचे कलेक्शन म्हणजे काय स्ट्रिंग राहणार आहे. मग त्या ॲरेमध्ये जाऊन काय करतो मी, स्टोअर करतोय. स्ट्रिंग घेत असेल तर पर्सेंट येस इथं आपल्याला घ्यावं लागतं. पाहिजे तर मी इथलं काढून टाकतो, कारण बऱ्याचशा जणांना कन्फ्युजन येईल. इथं काय करतो मी, कॅरेक्टर आहे ना ती युजरकडून घेतो, आणि कॅरेक्टर आहे ना काय करतो,
ॲड्रेस ऑफ काय करतो मी, ॲड्रेस ऑफ एवर जाऊन तो स्टोअर होईल. काय ए व्हेरिएबलचा जो ॲड्रेस आहे तिथे जाऊन काय होईल तो स्टोअर होईल. घेतलं स्कॅनएप घेतलं तर स्कॅनएपमध्ये काय केलं मी, इथं दोन आहे ना, इथे काय म्हणतात आर्ग्युमेंट म्हणतात, त्या गोष्टी ज्या मला गरजेच्या आहेत त्या काय केल्या पास केल्या. म्हणजे वरती रिसीव्ह करण्यासाठी काय याचे जे आता प्रिंटेप आणि स्कॅनएप आहे ना, हे काय प्री डिफाईन फंक्शन आहे. यांना काय करतो फक्त कॉल करतोय आणि कॉल करताना आपण काय करतो दोन ब्रॅकेट जसे दोन पॅरेंथेसिस फंक्शनचे ब्रॅकेट जसे लावतो आपण, सेम इथं पण काय सेम पण पॅरेंथेसिस ब्रॅकेट आहे, इथं पण काय सेम पॅरेंथेसिस ब्रॅकेट आहे. याच्यामध्ये मी काय पास केलं की हॅलो वर्ल्ड. तुम्ही जे इथून पास करताय त्याला काय केलं जाईल ॲक्च्युअली डबल कोट्स म्हणजे जे लिहितं त्याला काय करेल डिस्प्ले करायचं काम कोण करेल, जे प्रिंटेप नावाचं जे फंक्शन आहे जे कुठे डिफाईन केलेलं आहे आपल्या हेडर फाईलमध्ये. कोणती हेडर फाईल, हेडर फाईल कोणती आहे, हॅशटॅग इन्क्लूड काय, हॅशटॅग इन्क्लूड stdio.h नावाची जी हेडर फाईल आहे, जी काय प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह आहे की पहिल्यांदा काय केलं ती प्रोसेस केली जाते. प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह त्याला काय म्हणतात का, कारण ती आधी प्रोसेस केली जाते आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये कोणती फंक्शनॅलिटी यूज करत असाल त्याला सपोर्ट करण्याचं काम कोण करते, stdio.h करते. म्हणजे त्याचे जे फंक्शन आहे बॅकग्राऊंडमध्ये कुठे डिफाईन केलेले stdio.h मध्ये केलेले. आणि जेव्हा मला गरज पडते त्यांना काय तेव्हा काय करतो मी त्यांना कॉल करायचं काम करतो. काय करतो त्यांना कॉल करायचं काम करतो आणि ते कॉल करताना इथं मी काय करतो ॲज अ आर्ग्युमेंट दोन आर्ग्युमेंट पास करतो आणि स्कॅनएपनी काय करतो स्कॅनएप %c आणि ॲड्रेस ऑफ ए म्हणजे की हॅलो वर्ल्ड %c म्हणजे कॅरेक्टर जाऊन काय होईल तिथं स्टोअर आपलं होऊन जाईल. समजलं समजलं. तर कॅरेक्टर आणि स्कॅनएप आणि याचं बॅकग्राऊंडचा कोड कुठं लिहिलं आहे, जे फंक्शन कुठं लिहिलेलं वरती लिहिले आहे त्यांना काय करतो मी कॉल इथे करतो. तसंच एक फंक्शन अजून एक असतं SQRT नावाचं, म्हणजे की स्क्वेअर रूट. आपल्याला पुढं गरज जेव्हा पडेल जसं की स्क्वेअर रूट ऑफ काय करतो मी इथून 16 पास करून देतो. काय करतो मी 16 पास करतो आणि याला काय करतो मी याला स्टोअर करतो इंट यल नावाच्या व्हेरिएबलमध्ये आणि मी यलला काय करतो इथं प्रिंट करतो. काय करतो प्रिंट टेप इथे काय करतो, आता यलला प्रिंट करायचं मग इथं काय करायला लागतं प्रिंट टेप फंक्शनला मी परत कॉल करून घेतलं. परत कॉल केल्यानंतर काय %d आणि मी यलला काय करतो इथं यलला इथं काय करतो प्रिंट इथे करून देतो. F9 केलं मी F9 केलं तर बघा हॅलो वर्ल्डच्या पुढं काय स्कॅनएपने रोखून धरलं. तर स्कॅनएप मी तिथे काय टाकतो के टाकून दिलं. के टाकल्यानंतर मला स्क्वेअर रूट ऑफ 16 काय राहतो 4, तो 4 पण आपला इथे येऊन गेला. हे काय स्क्वेअर रूट म्हणजे हे काय पहिल्यापासून काय केलंय हे डिफाईन केलंय कोणत्या नावाने SQRT नावाने ते डिफाईन केलं. मग त्या फंक्शनला काय केलं मी इथं कॉल केलं आणि त्या कॉल केलेल्या फंक्शनमध्ये काय केलं मी व्हॅल्यू पास केली. व्हॅल्यू पास केल्यानंतर त्यातून स्क्वेअर रूट निघून आला. स्क्वेअर रूट काय आला 16चं स्क्वेअर रूट माहिती सगळ्यांना 4 राहतो. 4 यलमध्ये स्टोअर केला आणि यलला काय केलं मी इथे प्रिंट करून घेतलं. स्कॅनएप पण काय जोपर्यंत आपण कोणतं इनपुट देत नाही तोपर्यंत काय थांबून राहील. जसं कोणतं इनपुट दिलं त्याच्यानंतर काय केलं पुढची लाईन त्यांनी चालवली. म्हणजे काय करतोय आपल्याला कोणतं पण फंक्शन बनायचं असेल तुम्हाला काय सांगितलं मी ते फंक्शनचं जर ॲक्च्युअलमध्ये यूज करायचं असेल आपल्याला काय करावं लागतं ते मेन फंक्शनमध्ये कॉल करावं लागतं. आणि इथं काय केलं मी त्या प्रत्येक फंक्शनला कॉल केलेले. प्री डिफाईन फंक्शन समजलं काय राहतं, जी लँग्वेजमध्ये काय आधीपासून डिफाईन केलं किंवा कोणत्या तरी हेडर फाईलमध्ये त्याचे बॅकग्राऊंडचा कोड काय इथं लिहिलेला आहे. तुम्ही म्हणशाल याच्या आधी पण आपण असे काही फंक्शन यूज केले का, यस प्री डिफाईनमध्ये प्रिंट ॲप यूज केला आहे, स्कॅन ॲप यूज केला आहे. आणि कालच मी सांगितलं होतं एक्झिट झिरोचा बॅकग्राऊंडचा कोड कुठे लिहिलेला आहे हॅशटॅग इन्क्लूड stdlib.h नावाच्या हेडर फाईलमध्ये लिहिलेला आहे. म्हणजे एक्झिट झिरो नावाचं वरती फंक्शन डिफाईन आहे आणि तुम्ही जेव्हा झिरो इथून पास करता तेव्हा प्रोग्राम जसं तुमची केस चालली तर एक्झिक्यूट होऊन काय होतं आपला प्रोग्राम काय होतं ते स्टॉप होतं. हे मला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. आलं ना. तर हे झालं आपलं प्री डिफाईन फंक्शनबद्दल. आता मी नेक्स्ट काय युजर डिफाईन फंक्शन. तर युजर डिफाईन फंक्शन डिक्लेअर करत असताना ना खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात. काय होतं थोडं थांबा. युजर डिफाईन फंक्शन जे असतात ते युजर डिफाईन फंक्शन जेव्हा आपण बनवतो तर युजर डिफाईन फंक्शनमध्ये ना असं म्हणायला गेलं तर 4 टाईपचे मेन फंक्शन आहे. ते कोणते 4 टाईपचे फंक्शन आहे म्हणजे की 2 मिनटं बघा मी एकदा चेक करतो त्याला त्याचे टाईप कोणते. तर सगळ्यात पहिले टाईप्स कोणते की नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. पण तुम्ही म्हणशाल आर्ग्युमेंट आणि पॅरामीटर काय आहे सर, याच्या आधी पण खूप वेळा ऐकलेले. काय राहतं आर्ग्युमेंट्स अँड पॅरामीटर. याचा डिफरन्स पण तुम्हाला विचारू शकता. तर डिफरन्स काय आहे मी जेवढं एक्सप्लेन केलं त्याच्यामधून तुम्हाला डिफरन्सचे पॉईंट मिळून जातील. आलं. तर आर्ग्युमेंट्स आणि पॅरामीटर सगळ्यात पहिले जसं की 2 नंबरला मला ॲड करायचे. काय करायचं 2 नंबरला मला काय करायचं ॲडिशन परफॉर्म करायची. तर मी काय करतो त्या ॲडिशनचं एक ठिकाणी फंक्शन डिफाईन करतोय आणि मला ते मेन फंक्शनमध्ये काय करतो त्याला कॉल करतो. इथं झालं मेन फंक्शन
आता काय ॲडिशनचं वरती फंक्शन डिफाईन करतोय ज्याच्यातून आपण काहीच व्हॅल्यू रिटर्न करत नाही, तो व्हाईट डेटा रिटर्न डेटा टाईप मी लिहिला. त्याच्यानंतर आता जेव्हा व्हाईट लिहितो ना तेव्हा रिटर्न 0 आपल्याला लिहायचं असतं, किंवा रिटर्न 0 नाही लिहिला तरी तो समजून घेतो काय व्हाईट म्हणजे काय, याच्यातून काहीच रिटर्न नाही करायचं. आणि बाय डिफॉल्ट पण काय असतो, तो व्हाईट असतो. आणि तुम्ही त्याच्यातून काही व्हॅल्यू जर मागवत असाल, त्याच्या इनिशियल लेवल आपल्याला काय करावं लागते, मेन्शन करावं लागते की कोणत्या टाईपची व्हॅल्यू आपण रिटर्न करणार. मेनमध्ये काय लिहिलं आता मला या फंक्शनला एक्झिक्यूट करायचं, तर ऑब्व्हियसली मला काय करावं लागेल, इथं कॉल करावं लागेल. तर कॉल पण मी इथे करून दिलं. काय केलं, कॉल करून दिलं. पण आता मला काय करायची, जे 2 नंबर आहे ना, ते 2 नंबर मी खालून पाठवतो. काय करतो, खालून पाठवतो. म्हणजे की इंट ए इज इक्वल टू काय करतो 10, इंट बी इज इक्वल टू काय करतो मी 20. काय इंट ए आणि बी मला काय करायची, खालून पाठवायचे. तर इथून काय केलं जातं माहिती का, डायरेक्ट तुम्ही 10 आणि 20 पण पास करू शकता, किंवा तुम्हाला आता ए आणि बी वरती स्टोअर केलं तर ए आणि बीला काय करा तुम्ही इथे पास करून द्या. फंक्शनचं नाव आणि 2 व्हॅल्यू काय केलं मी इथं पास केलं. ए आणि बी मध्ये ज्या व्हॅल्यू आहे त्या काय केल्या इथं पास केल्या. जेव्हा तुम्ही या फंक्शनला कॉल करशाल तर काय होईल माहिती का, तो या फंक्शनकडे जाईल. या फंक्शनकडे गेल्यानंतर तुम्ही जर इथं आर्ग्युमेंट पास केले, याला जे पास केलेलं राहतात ए आणि बीला काय म्हणता माहिती, याला आर्ग्युमेंट्स म्हणता. काय म्हणता, आर्ग्युमेंट्स म्हणता. ए आणि बीला काय म्हणता, आर्ग्युमेंट्स म्हणता. वरती रिसीव्ह करण्यासाठी काय आहे, मग वरती रिसीव्ह करण्यासाठी इथं असतात पॅरामीटर. आणि ते कसे डिफाईन केलं जातं, इंट ए कॉमा इंट बी. तुम्ही असं नाही की इथून ए आणि बी पास केले म्हणजे वरती पण ए आणि बीच पाहिजे, नाही. तुम्ही इथं ना एक्स आणि वाय पण घेऊ शकता. याला काय एक्स आणि वाय पण घेऊ शकता. भले तुम्ही ए आणि बी इथून पास केले, पण तिला तुम्ही काय करू शकता, एक्स आणि वाय वरती काही पण नाव देऊ शकता. आलं त्यांना, असं नाही की ए आणि बी इथं घेतले म्हणून वरती पण ए आणि बी घ्यायचे, असं काही नाही. मग नंतर ह्या 2 व्हॅल्यू काय करतो, ऑपरेशन परफॉर्म करतोय. आणि ते रिझल्ट जे येणार आहे त्याला काय करतो मी झेडमध्ये स्टोअर करतोय. कशाला, एक्स आणि वाय मला जो रिझल्ट येणार आहे त्याला काय करतो मी झेडमध्ये स्टोअर करतोय. आणि त्या झेडला काय करतो मी त्या झेडला काय करतो मी इथे प्रिंट करतोय. काय करतो, प्रिंट करतोय. इथं जे पास करता ना एक्स आणि वाय, इथं जे पास करता ना, मी आता प्रोग्राम करून दाखवेल तेव्हा समजेल तुम्हाला. यांना काय म्हणता, पॅरामीटर. काय म्हणता, पॅरामीटर. किंवा याला काय म्हणलं जातं, फॉर्मल पॅरामीटर पण म्हणलं जातं, किंवा फॉर्मल पॅरामीटर म्हणलं जातं. आणि खाली जे पाठवलं जातं त्यांना काय म्हणलं जातं, ॲक्च्युअल पॅरामीटर. काय म्हणलं जातं, ॲक्च्युअल पॅरामीटर पण म्हणलं जातं. समजलं. ती आहे आर्ग्युमेंट्स आणि पॅरामीटरची कन्सेप्ट. मी जेव्हा प्रोग्राम करेल तर अजून जास्त समजेल, आणि पुढचे 4 टाईप करेल तर अजून जास्त तुम्हाला समजेल. आलं. ते झालं फंक्शन टॉपिक. आणि याच्या बेसिसवर आपण काय करतो, अजून एक प्रोग्राम करू. प्रोग्रामचं नाव ठीक आहे चला, याच्यामध्येच काय करतो मी इथे याला प्री डिफाईन फंक्शनला काढून टाकतो. आता युजर डिफाईन फंक्शन मला बनवायचे. मी काय केलं की आर्ग्युमेंट्स आणि पॅरामीटर काय असतात तुम्हाला मी सांगायचं. तर सगळ्यात पहिले काय करतो आपण, फंक्शनची डेफिनेशन क्रिएट करतो. की जे आता एक फंक्शन बनवायचं आहे मला, ते काय त्याच्यातून मला काहीच व्हॅल्यू रिटर्न नाही करायची, म्हणून काय केलं, वाईड रिटर्न डेटा टाईप लिहिला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय पास केलं मी, ॲड नावाचं फंक्शन क्रिएट केलं. या ॲड नावाच्या फंक्शनमध्ये काय करतोय की मला 2 आर्ग्युमेंट खालून पास करायचे. तुम्ही म्हणजे आर्ग्युमेंट म्हणजे काय, की तुम्ही जिथं फंक्शन कॉल करताय ना, त्या फंक्शन कॉल करत असताना तुम्ही काय करताय, 2 व्हॅल्यूला तुम्ही तिथं पास करताय, किंवा जेवढे तुम्हाला आर्ग्युमेंट पाहिजे तेवढे तुम्ही पास करताय. 5 आणि 10 मी इथं काय केलं, पास करून दिलं. 5 आणि 10ला पास केल्यानंतर इथून जर तुम्ही फंक्शन कॉल करत असताना 2 आर्ग्युमेंट पास करत असाल, म्हणजे की 5 आणि 10 काय झाले इथं, 5 आणि 10 काय झाले, काय झालं, आर्ग्युमेंट्स. काय आर्ग्युमेंट्स कोणते कोणते त्याच्यामध्ये बघितलं तर 10 आहे, 5 आहे आणि काय 10 आहे. हे 2 काय आपले आर्ग्युमेंट्स आहे. जे फंक्शन कॉल करतात आणि खालून मेन फंक्शनमधून ज्या व्हॅल्यू दिल्या जातात त्यांना काय म्हणतो आपण, आर्ग्युमेंट्स म्हणतो. मग इथून आर्ग्युमेंट्स पाठवले तर वरती रिसीव्ह करण्यासाठी, जसे की 2 गोष्टी तुम्ही इलेक्ट्रिशियनला दिल्या आहेत, 2 गोष्टी रिसीव्ह करण्यासाठी त्यांनी हात पुढं केले पाहिजे ना. हात पुढं करणं म्हणजे काय, पॅरामीटर राहतं. हात पुढं करणं म्हणजे काय, पॅरामीटर राहतं. इंट ए कॉमा इंट बी. इथं काय झालं, 2 मी काय केले, तुम्ही होऊन पुढं केले मी, आणि मी काय सांगितलं 5 आणि 10 दिले ना, जे दिले ना त्यांना काय करा, माझ्याकडे द्या. आणि मी त्यांना काय करतो, रिसीव्ह करतो आणि तुम्हाला जे काम पाहिजे ते करून तुमच्याकडे देतो. म्हणजे की तुम्ही मला कॉल करा, मी तुम्हाला या वस्तू तुम्ही माझ्याकडे दिलेल्या ना, आता तुम्हाला स्पेसिफिक काम काय आता मी कंप्लीट करून देणार आहे. ते स्पेसिफिक काम काय, ॲडिशन परफॉर्म करायचं. ॲडिशन परफॉर्म करून काय केलं मी, इंट सी इज इक्वल टू ए प्लस बी असं करून दिलं. आणि त्या सीला काय केलं मी, ए प्लस बी केलं. आणि इथं काय केलं मी, सीला प्रिंट केलं. प्रिंट टेप काय झालं आपलं, प्रिंट टेप काय केलं मी, %d. आणि इथे काय केलं, %d नंतर सीला काय केलं मी, इथं प्रिंट करून घेतलं. सीला काय केलं मी, इथं प्रिंट करून घेतलं. आणि इथं काय केलं, फक्त बिल्ड अँड रन.
काय केलं, बिल्ड अँड रन. बिल्ड अँड रन केल्यानंतर काय मिळालं मला, हे 2 नंबरची ॲडिशन खालून काय पाठवलं होतं 5 आणि 10, मग त्यांची ॲडिशन काय भेटली मला 15 इथे भेटली. समजलं कसं काम करते, कसं काम करते की सगळ्यात पहिलं काय की तुम्ही इथून 2 व्हॅल्यू पाठवलेले आहे, काय या 2 व्हॅल्यू पाठवलेले आहे, ते 2 व्हॅल्यू तुम्ही जर फंक्शनला कॉल करताय आणि कॉल करून त्याला तुम्ही काही गोष्टी देताय, काही गोष्टी देताय, तो काय करेल त्या गोष्टी स्वीकार करण्यासाठी 2 वरती काय म्हणेल, त्या 2 गोष्टी बनवण्यासाठी काय करेल, हात पुढे करेल, 2 हात मी काय केले पुढे केले, आणि ते हात कोणते आपले इंट ए आणि इंट बी. मग त्या हातामधल्या ज्या व्हॅल्यू आहे त्यांचा यूज करून काय करणार आहे, ॲडिशन परफॉर्म करणार आहे, कारण फंक्शनचं नाव पण ॲडिशन आहे आणि त्याला काम पण काय दिलेलं आहे की तुम्ही जाऊन काय करा ॲडिशन परफॉर्म करा आणि सीमध्ये ती व्हॅल्यू जाऊन स्टोअर करा ॲडिशनमधून. जसं की 5 आणि 10 ॲड केले तर काय 15, तर 15 कुठे ॲड होतील सीमध्ये, आणि त्याला काय तुम्ही केलं तिथंच प्रिंट केलं, तिथंच प्रिंट केलं म्हणजे काय मला ॲक्च्युअलमध्ये रिझल्ट काय मिळेल जेव्हा हे फंक्शन कॉल करेल तर मला तिथं रिझल्ट मिळेल 15, हा असा रिझल्ट मिळेल. समजलं. तर हा झाला फंक्शन मधला मेन टॉपिक. हे झाले आर्ग्युमेंट, आणि इथं जे पास केलेले यांना काय म्हणतात, पॅरामीटर म्हणतात. काय म्हणतात, पॅरामीटर्स म्हणतात. समजलं. ते हे झालं आपलं आर्ग्युमेंट्स काय असतात, पॅरामीटर्स काय असतात, हे तुम्हाला क्लिअरली मी इथे मेन्शन करून दिलेले आहे. झालं. त्याच्यानंतर आता नेक्स्ट काय करायचं मला, नेक्स्ट आता काय करायचं आहे, नेक्स्ट मला पुढची टॉपिक बघायची, फंक्शन कोणत्या कोणत्या टाईपचे असतात. आता मला सांगा मी रिटर्न केली की एखादी तरी व्हॅल्यू, एक तरी व्हॅल्यू रिटर्न केली की मी नाही, आणि आर्ग्युमेंट्स फक्त आत्ता पास केले मी. आर्ग्युमेंट काय आहे तुम्हाला हे समजवण्यासाठी. पण जर असं फंक्शन असेल की ज्याच्यामधून काय सगळ्यात पहिला टाईप बघा, नो आर्ग्युमेंट, काय नो आर्ग्युमेंट्स, नो आर्ग्युमेंट्स, नो रिटर्न व्हॅल्यू. काय नो रिटर्न व्हॅल्यू, मी कुठून रिटर्न केली का व्हॅल्यू नाही, डायरेक्टली फंक्शन कॉल केलं विषय संपला, फंक्शन कॉल केलं विषय संपला. पण आता काय नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू म्हणजे कसं फंक्शन राहील, जसं की असं समजा की व्हाईड, काय केलं मी व्हाईड, जसं की ॲड नावाचं फंक्शन बनवलं. इथं काय होतं, इंट ए इज इक्वल टू 10, इंट बी इज इक्वल टू 20 आणि इंट सी इज इक्वल टू ए प्लस बी. त्याच्यानंतर काय करता तुम्ही, प्रिंट एफ काय करताय, %d, आणि कशाला प्रिंट करताय तुम्ही, त्या सीला प्रिंट करताय. ते झालं आपलं ॲडिशनवालं फंक्शन. आता याच्यात काय केलं मी, आर्ग्युमेंट पास केले का मी, आर्ग्युमेंट पास नाही म्हणजे की खालून मी जेव्हा फंक्शन कॉल करतो तेव्हा आर्ग्युमेंट पास केले का, मग मेन फंक्शन लिहा ना तुम्ही. मेन फंक्शनमध्ये की नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. तर मी इथं काय केलं, ॲडिशन कोणतेच आर्ग्युमेंट पास नाही केलेले, म्हणजे मला डायरेक्ट काय मिळालं, जेव्हा मी फंक्शन कॉल करेल तेव्हा डायरेक्ट रिझल्ट मिळून जाणार आहे. आणि मला इथं एक गरज आहे का कसली, आर्ग्युमेंट पास करण्याची नाही. मग आर्ग्युमेंट जर पास करेल नाही तर ऑब्विसली काय राहणार आहे, आपली व्हॅल्यू काय होणार आहे, आर्ग्युमेंट पास केली नाही म्हणजे काय ऑब्विसली वरती पॅरामीटर पण नाही राहणार आहे, आणि पॅरामीटर नसले तर मग काय रिटर्न नाही होणार का व्हॅल्यू, व्हॅल्यू रिटर्न होऊ शकते ना सर. पण आता मला इथं काय करायचं, नो रिटर्न व्हॅल्यू. नो रिटर्न व्हॅल्यू म्हणजे काय, ते काम तिथल्या तिथं झालं पाहिजे, मला काय आलं पाहिजे, डायरेक्ट जर कॉल केलं ना रिझल्ट मिळाला पाहिजे तिथल्या तिथलं. म्हणजे काय तुम्ही रिझल्टला प्रिंट पण तिथेच करा, प्रिंट केलं म्हणजे काय मला फक्त ते फंक्शन जिथं कॉल करेल तो रिझल्ट मला दिसला पाहिजे. तर तो काय केलं मी इथं कोणतं रिटर्न काही स्टेटमेंट लिहिलं का मी नाही, रिटर्न स्टेटमेंट नाही लिहिलं. म्हणजे हे काय नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. तर सगळ्यात पहिला आपण हाच कोड लिहिणार आहे, नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. काय करणार आहे, नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. तर कसं लिहिता, व्हाईड ॲड, इथून काय करतो मी, ही ए आणि बी आहे ना, ही काय करतो खाली, कारण आपलं काय नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. इथं काय करतो मी, इंट ए इज इक्वल टू काय 10 आणि बी इज इक्वल टू काय 20, हे दोन लिहिले. आणि मी काय करतो, डायरेक्टली काय करतो त्या फंक्शनला कॉल करतोय, मला ना कोणते आर्ग्युमेंट त्याच्यात पास करायचे ना काय करायचे, कारण नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. मग तुम्ही म्हणशाल सर रिझल्ट येईल का, असं काहीच पास नाही केलं तुम्ही, अरे मग या व्हॅल्यू कशासाठी डिक्लेअर केलेलं आहे, त्या व्हॅल्यू त्याच्यासाठी डिक्लेअर केलं नाही त्या फंक्शनमध्ये. आणि व्हाईड म्हणजे काय, त्याच्यातून आपण काही रिटर्न पण करत नाही, आलं आहे ना, तरी माझी ॲडिशन येऊन गेली. आता काय राहतं दुसरा पॉईंट की विथ आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट म्हणजे काय, तुम्ही त्याच्यात आर्ग्युमेंट पास करा. आर्ग्युमेंट म्हणजे काय, 5 आणि 10 तुम्ही पास करा, 5 आणि 10 तुम्ही पास करा, पण मला त्याच्यातून काय करायचे, रिटर्न नाही करायची व्हॅल्यू, काय व्हॅल्यू काय रिटर्न नाही करायची. मग मला आता याची गरज आहे का नाही. मग तुम्ही आर्ग्युमेंट खालून पास करता, तुम्ही त्याला पॅरामीटर आपल्याला घ्यावं लागेल. आणि मी पॅरामीटर काय केले, खालून पाठवले, आर्ग्युमेंट पाठवलेले. आणि आपला टाईप काय हा विथ आर्ग्युमेंट, काय आहे माझा टाईप विथ आर्ग्युमेंट, की माझा आर्ग्युमेंट आहे पर काय नॉट रिटर्न व्हॅल्यू, काय रिटर्न व्हॅल्यू. म्हणजे की आता मला त्याच्यावर रिटर्न काहीच करायचं नाही म्हणून मी तिथे व्हाईट लिहिलं आहे. आणि पण आर्ग्युमेंट इथून 5 आणि 10 मी पास करून दिलेले. मग काय होईल, चालेल का, नाही चालणार, असं थोडी नाही चालणार. इथे इंट राहिलं ना आपलं. मग इथं काय करायचं, मला F9 केलं मी,
सी इज इक्वल टू ए प्लस बी, ठीक आहे ना, सी इज इक्वल टू ए प्लस बी. काय रे 5 आणि 10 वरती गेले. बी मी इथं डिफाईन केलं, सी मी इथं डिफाईन केलं, प्रिंट केलं मी, आर्ग्युमेंट इथून पास करून दिले. बरोबर तर आहे सगळं. हां इथं अजून गलती झाली. इथं काय बी नंतर F9 केलं मी. आता बरोबर आहे सगळं. ते सेमीकॉलन चालला गेला होता आपला. तर काय झालं 15 मला ॲडिशन मिळून गेली. आणि याच्यात बघा 15 ॲडिशन आली, पण मी त्याच्यात काय पास केलं आहे का, इथून 2 आर्ग्युमेंट पास केले, पण त्याच्यातून व्हॅल्यू रिटर्न करतोय का नाही रिटर्न करत, म्हणून तिथे काय व्हाईट आपलं टाईम. पण आता मला काय पाहिजे की आता आहे ना, मी आर्ग्युमेंट नाही पास करत पण व्हॅल्यू रिटर्न झाली पाहिजे. काय आर्ग्युमेंट नाही पास करत म्हणजे नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. रिटर्न व्हॅल्यू कोणत्या टाईपची रिटर्न करायची, इंटीजर मला रिटर्न करायची. काय करायची, इंटीजर टाईपची व्हॅल्यू रिटर्न करायची. 2 नंबर ॲड होऊन इंटीजरच येणार आहे ना. मग तुम्ही आर्ग्युमेंट पास करत नाही, मग इथे पॅरामीटर पण नाही राहणार आहे तुमचे. बरोबर, ऑब्विसली आर्ग्युमेंट नाही तर पॅरामीटर कसे काय राहतील. मग मला काय करायचं इथं आहे ना, सी मध्ये जी व्हॅल्यू आहे ना त्याला काय करायचं रिटर्न करायचं. पण आता इथं आर्ग्युमेंट नाही आहे आपले, मग आर्ग्युमेंट नाही ना पॅरामीटर, मग इथं मला ए आणि बी काय करावं लागेल, डिफाईन करावं लागेल. इंट ए इज इक्वल टू काय केलं मी 10 केलं, नंतर काय केलं इंट बी इज इक्वल टू काय केलं मी 20 इथं केलं, नंतर काय केलं ही सीला आहे ना, या सीला आहे ना मी याच्यात ॲड केलं आणि सीला काय करून दिलं मी रिटर्न करून दिलं. रिटर्न काय केलं सीला केलं. मग रिटर्न कसं करता, डायरेक्टली रिटर्न. आणि रिटर्न कोणती व्हॅल्यू करतोय आपण, इंटीजर टाईपची व्हॅल्यू रिटर्न करतो. कोणत्या टाईपची व्हॅल्यू रिटर्न करतो, इंटीजर टाईपची व्हॅल्यू रिटर्न करतो. म्हणून मी इथं काय मेन्शन केलं, इंट नावाचं व्हॅरिएबल मेन्शन केलं. सी रिटर्न झाला, मग रिटर्न झाला, मग तो व्हॅल्यू कुठं जाणार रिटर्न होऊन, इथून जी व्हॅल्यू रिटर्न होते ती कुठं होते, जिथं फंक्शन कॉल केलं आणि तिथे पाठवून देतो. रिटर्न म्हणजे काय, जिथं फंक्शन कॉल केलं तिथे पाठवून द्या. मग फंक्शनकडे एक व्हॅल्यू आलेली, मग त्याला धरून ठेवणार कोणीतरी व्हॅरिएबल धरून ठेवणार. कोण बनवला मी, धरून ठेवणार मी बनवला आर नावाचं व्हॅरिएबल. म्हणजे काय आर नावाचं व्हॅरिएबल. तुम्ही जी पण व्हॅल्यू इथून रिटर्न करताय ती कुठं जाऊन स्टोअर होते, आरमध्ये जाऊन स्टोअर होते. आणि मी आरला जर प्रिंट केलं इथं, काय केलं आरला मी इथं प्रिंट केलं, कुठं इथं प्रिंट एफ काय केलं मी इथं आरला प्रिंट केलं. म्हणजे की %d आणि काय करा तुम्ही आरला प्रिंट करा. काय करा आरला प्रिंट करा. झालं. इथं काय केलं F9 केलं मी, F9 केलं बघा 30 आन्सर येऊन गेलं. काय केलं 30 आन्सर येऊन गेलं. कसं काय, इथं मी बघा ना, मी आर्ग्युमेंट सेंड केले का नाही, पण व्हॅल्यूला काय केलं मी रिटर्न केलं. पण सेम म्हणजे की आता मला काय पाहिजे, आर्ग्युमेंट पण पाहिजे आणि रिटर्न पण झाली पाहिजे व्हॅल्यू. मग काय करायचं हे काढून टाका इथून. मला आर्ग्युमेंट काय करायचे खालूनच पाठवायचे. आर्ग्युमेंट काय करतो 10 आणि 20 काय केलं मी खालूनच पाठवले. आर्ग्युमेंट पाठवतं म्हणजे वरती काय राहणार पॅरामीटर कोणते घेतो ए आणि, असं नाही का तुम्ही ए आणि बीज घेऊ शकता, तुम्ही एक्स आणि वाय पण घेऊ शकता. पण मी काय करतो आता खाली आपण सी इज इक्वल टू ए प्लस बी लिहिलं, तर मी वरती पण काय करतो ए आणि बीच लिहून देतो, इंट बी. झालं. इथं बघा काय केलं मी, रिटर्न पण होते व्हॅल्यू रिटर्न पण होते आणि आर्ग्युमेंट पण पास होते. याला काय म्हणते विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न व्हॅल्यू, विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न व्हॅल्यू. F9 केलं मला, तरी पण रिझल्ट इथे मिळून गेला. समजलं का काय होते. तर म्हणजे की 48 मिनिटाचा व्हिडिओ झाला आपला. म्हणजे ऑलमोस्ट खूप साऱ्या गोष्टी आपल्या काय इथं कवर झालेल्या आहे आणि फंक्शनसारखा टॉपिक मी 48 मिनिटं शिकवलेलं आहे. समजलं. तर हा टॉपिक आतापर्यंत वेळ जास्त होऊन गेली, नाही तर मला स्विच केस युजिंग फंक्शन पण शिकवायचं होतं. पण आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करू, त्या प्रोग्रामला डिस्कस करू. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.